आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मला महाराष्ट्रात बदल घडवणारं राजकारण करायचं आहे, बदलायचं नाही। नागपुरातील उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। जिरेटोप घालण्याचा अधिकार फक्त महाराजांना। महाराजांच्या वतीने आपण जिरेटोप स्वीकारू शकतो, मात्र घालू शकत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। भावाला निरोप पाठवला होता, नको पोराला उभं करू, पण ऐकलं नाही। साहेबांच्या मागे बारामती असल्याचं त्याने मला सांगितलं, पण त्याला काय माहिती साहेबांच्या नंतर बारामती दादाच्या मागे उभी अजित पवारांचा टोला। विरोधात पूर्ण खानदान प्रचारात उतरलं तरी शांत राहिलो, अजित दादांचं वक्तव्य। मी माझ्या भावाला निरोप पाठवता, नको माझ्या विरोधात तुझ्या पोराला उभं करू। अरे नाही, बारामती साहेबांच्या मागे आहे म्हणलं आहे, मी कुठं नाही म्हणतोय, पण साहेबाचा नंबर झाल्यावर बारामती दादाच्या मागे आहे। आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची नाराजी। बैठकांमध्ये पक्षाकडून विश्वासात घेतलं जात नसल्याचं म्हणत नाराजी व्यक्त। ठाकरेंची बदनामी करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार करणार। अंधेरीतील बारचा व्हिडिओ व्हायरल करून सोशल मीडियावर बदनामी। विनायक राऊतांची टीका। रोहित पवार रोहित पाटील राजेसाहेब देशमुख पवारांच्या भेटीला। जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्ष पदावरून बदली करण्याची कालच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची मागणी। रोहित पवार रोहित पाटलांना मोठी जबाबदारी देण्याची कालच्या बैठकीत मागणी। आम्ही हेडगेवारांचे अनुयायी सर्व वारांचा सन्मान करतो। चंद्रपुरातील कार्यक्रमात मुनगंटीवार वडेट्टीवार जोरगेवारांचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। कुठलेही वार असले तरी देखील त्यांचा आम्ही सन्मानच करतो, कारण आम्ही हेडगेवारांचे अनुयायी आहोत। चंद्रपुरातील एका तरी वाराला मंत्रिपद मिळावं असं वडेट्टीवारांनी म्हटलं होतं, पण कदाचित तिसऱ्या वारासाठी ते रिकामं असावं। किशोर जोरगेवारांकडून अप्रत्यक्षपणे वडेट्टीवारांवर भाष्य। हेच जे देवाभाऊ आता बोलले, मी तेच बोललो की कदाचित एक जे मंत्रिमंडळामध्ये जे ठेवलेलं आहे ते कदाचित ह्या 6व्या वारासाठी 3ऱ्या वारासाठी वडेट्टीवारांसाठी ठेवलं आहे। चंद्रपुरातील कार्यक्रमात अनुपस्थिती असल्याने सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीची चर्चा। बंडखोरी करणाऱ्यांना विरोधात काम करणाऱ्यांना पक्षात घेताना विचार करायला हवा होता। मुनगंटीवारांचा पुन्हा किशोर जोरगेवारांकडे रोख।